आजच्या राजकीय परिस्थितीवर खासदार अमोल कोल्हे यांच्या कवितेची चर्चा. आजच्या राजकीय परिस्थितीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी कविता सादर करत सध्याच्या राजकीय परिस्थितीचे वाभाडे काढले आहेत. यावेळी सध्याची राजकीय परिस्थिती कशी आहे याचं विस्तृत वर्णन खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणातून करत आजच्या परिस्थितीवर टीकास्त्र सोडलं आहे. सांगलीच्या ईश्वरपूर येथे आयोजित दिलीप तात्या पाटील यांच्या आत्मचरित्र प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासहित मान्यवरांची उपस्थिती होती. आजची जर राजकीय परिस्थिती पाहिली, जे तुम्ही म्हणालात की आजची राजकीय परिस्थिती पाहून खरं तर उभं आला, आजची राजकीय परिस्थिती पाहिली तर वाटतं शंड जाणीवा थंड भावना सुरू राहतो बाजार. शंड जाणीवा थंड भावना सुरू राहतो बाजार. तत्व निष्ठा मूल्य विचार सगळ्याचा खुला व्यापार. शून्य सुद्धा मोजता येत नाहीत असे आकडे फेकले जातात. ज्याच्यावरचे शून्य सुद्धा मोजता येत नाहीत असे आकडे फेकले जातात. मी म्हणवणारे महारथी इथं हातोहात विकले जातात. तत्व किळस उबक शिसारी सगळं काही दाटून येतं. का कशासाठी या प्रश्नांपुढचं प्रश्नचिन्ह आणखी घडत होतं. दार खिडक्या बंद करून घालावंसं वाटतं कुलूप. म्हणजे वयाचा फायदा घेऊन खरं तर तात्या किमान ही घोषणा तरी करू शकतात, पण दार खिडक्या बंद करून घालावंसं वाटतं कुलूप. स्वतःला आता सापडू नये असा अंधार करावा गुडूप. पण गोठल्या रक्ताला उकळी फोडायला पुन्हा विचारांचं वादळ येतं. पण गोठलेल्या रक्ताला उकळी फोडायला पुन्हा विचारांचं वादळ येतं. किमान पणती तरी लावून पाहू परत मन उभारी घेत. प्रश्न पुन्हा उभे राहतात. का कशाला कुणासाठी. प्रश्न पुन्हा उभे राहतात. का कशाला कुणासाठी. एकच त्याच्यासाठी उत्तर असतं. एकदा तरी स्वाभिमानानं जगण्यासाठी. स्वाभिमानानं जगण्यासाठी. हे स्वाभिमानानं जगणं नक्कीच तात्या तुमच्या या आत्मचरित्रातून आम्हाला याचं मार्गदर्शन मिळेल. पुन्हा एकदा आपल्याला दीर्घायुष्यासाठी निरोगी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.